पटकन उठा, आवरायचे. किती वाजले? 9:30 वाजले ना. दीदी आंघोळ गेली, उठ पटकन, तेवढं सगळं आवरून घेते. ते लाडू खाल्लाय ना, खाली सगळं पाडले, कारण घर सगळे झाडलेले, तेवढं पुसून घे पटकन. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ एक नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर आता वाजलेले 9:30, माझं पारायण वगैरे सगळं वाचून झालेलं आहे. आता जायचं आहे केंद्रात, कारण आज आहे गणेश याग. तर मुलींना पण सुट्टी मारली आज स्कूलला, कारण आज सॅटर्डे हाफ डे. तर मला गणेश यागला बसतील त्या. तर आता करायचे मोदक. तर हे लाडू मला पारायणमध्ये चालतील का बरं खायला? पण आता खाल्ले तरी काय, 2-3च राहिले. तर पण चालत जर असतील तर मला नक्की सांगा, कारण याच्यामध्ये काय आहे ना, बरेचसे म्हणजे सीड्स टाकलेले, त्याच्यामुळं मग थोडासा डाऊट येतो चालतील का नाही. पण चालत जर असतील तर मग मी परत करेल. आणि म्हणजे कसं होतं ना, की सकाळी सकाळी खायला बरं पडतं, भूक पण लागते आणि सकाळी काय खावा हेच कळत नाही. तर मग एक लाडू खाल्ला की टेन्शन राहत नाही. तर चालत असतील जर पारायणाला तर मला सांगा तुम्ही, म्हणजे मग मी आता हे संपलेत पण मग डबल करेल, कारण हे लाडू कसं तेव्हाच होते, जास्त वेळ लागत नाही याला. तर पूर्ण माझं आवरून घेतलं मी. आवरलं म्हणजे स्वयंपाक वगैरे सर्वच राहिलेले. आता नुसतं मुलींचं आवरले आणि त्यांना समोर पाठवलं. आता मी जाते माझ्या मागून, कारण आज कसं होतं, थोडेसे अध्याय पण जास्त होते वाचायला आणि वेळ लागला, म्हणजे 1.5 तास तरी लागला वाचायला. आणि खूप सकाळी पण मी उठत नाही वाचायला, कारण खूप सकाळी उठलं ना मग वाचते वेळेस झोप येते. त्याच्यामुळे मग 7-7:30 वाजता वाचायला बसत असते मी, म्हणजे मुलींच्या हिशोबानं. त्याच्यानंतर नाही जर समजा मुलींचं आवरलं तर मग मुली स्कूलमध्ये गेल्यावर असं वाचते मी. आता पहिल्या दिवशी झाली धावपळ, दुसऱ्या दिवशी तर यांना सुट्टीच मारली. आता उद्या पण संडे, तर उद्याचं पण काही एवढं टेन्शन नाही राहणार. तर आता सोमवारी परत तेच रुटीन राहील, म्हणजे त्यांचं होईपर्यंत माझं वाचणं झालं पाहिजे असं मला करावं लागेल. त्याच्यानंतर मग केंद्रात पण जावं लागतं. मग कसं होतं की 9ला वाचायला बसलं ना तर वाचणं होत नाही. पण आता इथून पुढं अध्याय थोडेच आहेत, त्याच्यामुळं होईल ॲडजस्ट, एवढं काही वाटत नाही त्याचं. तर मस्तपैकी केंद्रातून आले. भूक आता खूप लागली होती. तर मग आता अगोदर यांचा स्वयंपाक करते, कारण यांचे मुलींचे त्यांचे सर्वांचे जेवण राहिलेले आहेत. तर हे तर तसं बाहेर गेले ड्युटीला, त्यांना वेळच होणार यायला, पण करून ठेवते म्हणजे आले की खायला त्यांना होईल. तर मस्तपैकी वाटाणे जे शेंगा असतात वाटाण्याच्या, त्या सोल्याची मी आज भाजी करते. म्हणजे तुरीच्या सोल्याची कशी आपण भाजी करतो सेम तशीच ही भाजी. आणि खूप छान भाजी झाली होती. म्हणजे मी तर नाही खाल्ली, पण त्यांनी 2 टाईम खाल्ली. 2 टाईम खाल्ल्यावर मला कळालं की चांगली झाली ती. म्हणजे दुपारी पण खाल्ली आणि संध्याकाळच्या जेवणामध्ये पण त्यांनी ती भाजी खाल्ली होती. तर दिसायला पण छान झाली ती. आणि कसं आहे, साधी सिंपल भाजी आहे आणि जितक्या साध्या भाज्या आपण करतो तितके त्याच चांगले लागतात खायला. खूप मसाले ते घातलं ना तर मग भाज्यांची टेस्ट बिघडून जाते आणि नुसतं मसाल्याचंच टेस्ट येते. याच्यामध्ये बिलकुल मसाला मी असा कोणताच टाकला नाही आहे. फक्त थोडेसे ते फूलधने, कांदा, खोबरं हे टाकूनच ही भाजी केलेली आहे. त्याच्यामुळे खूप छान भाजी झाली होती. भाकरीसोबत जर खाल्ली असती तर अजून ही भाजी भारी लागली असते, पण त्यांना जास्त भाकरी आवडत नाही. आणि भाकरी आता मी पण भाकरी केली नाही, नुसत्या सर्वांना पोळ्याच केल्या. तर बघू शकता तुम्ही मस्त अशी भाजी केलेली आहे. त्याच्यानंतर मग ही भाजी केली, स्वयंपाक केला आणि माझ्यासाठी मी दह्यासोबतच जेवण केलं होतं. तर कोणती दिवाकरी मीच बघितली होती यूट्यूबवर, असं हे करत होती तेव्हा. तर ही कोणती टिश्यू पेपरची आणि काचेच्या ग्लासची भेटते. तर चला आपण बघू, जर सक्सेस झाली तर झाली, नाही तर नाही झाली तर नाही झाली. नाही तर तुम्ही पण करू शकता मग हे. हां, तर आपण इथं कमी स्पीडमध्येच चालू लगेच बंद करून येस, बंद करा आता. येस, हे पुन्हा आपण पाणी टाकून दिले. पाणी टाकून दिले आणि आता हे घ्यायचं. अरे 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 चला बसा खाली आता. ते खाली ठेवला आपण ग्लास आणि आता याच्यावरती याचा हळस करून चिपकून जायचं. आता हे पास खाली असं ग्लास ह्याच्यात पण. चला आपण जर नीट दाबून घेऊ.
हां चला आता कवर मी तर पास होती या फेल होती. चला याच्यामध्ये हे खाली टक हे वाटते डर वगैरे डर. 1 2 3 चला मम्मीला दाखव. चला पटकन चल. तर अशा मुलींच्या करामती सुरू असतात. आता घरी होत्या त्या आज, त्याच्यामुळे गणेशात करून आल्या घरी आल्या, जेवणं केले आणि चाललं त्यांचं खेळायचं सुरू झालं. तर खूप भासारा करतात, पण आता जाऊ द्या, वाटतं घरात खेळतात त्या, बाहेर कोण वगैरे जात नाही. आणि त्या दोघीच एकूणमेकीला आहेत, त्याच्यामुळं चालतं त्यांचं. एक वेळेस गोडीत येतात, एक वेळेस भांडणं करतात. आणि संत्री म्हटलं खावा, स्वयंपाक करू लागली मी, आता सायंकाळ झाली होती तर खूप अशी आंबट ती निघाली. तर मग नको म्हटलं, नंतर ठेवून दिली ती. मग दिव्यांकाला देते खायला. दुडो खायची का पपई ये संत्री. नाही आता काय झालं आताच केलं. हेच कडक निघली गडे. तसं काय अशी पकडून काय, इथं पकडून काय, हे नको खाऊ, ते लय कडक आहे. हेच खाय नसतं, पूर्ण तोंडात टाकायचं, मग चांगलं लागतं. कशी आंबट लागली खायची का खायची. काय आंबट आहे. जाऊ नको, लय आंबट आहे. दिव्यांका खूप हे, दिव्यांकानं खाल्ली तेवढी संत्री, कारण तिला आंबट चिंबट असं खूप जास्त आवडतं. तर त्याच्यानंतर पोळ्या केल्या मी. स्वयंपाक पूर्ण झालता, पोळ्या करून घेतल्या, भाजी वगैरे झाली होती, देवाला नैवेद्य पण दाखवला आणि दिव्यांकाचं जेवण पण झालं होतं. पण ही शेवटची पोळी राहिली, तर शेवटची पोळी अनुष्कामध्ये मला लच्छा पराठा करून दे. मग आता खूप कंटाळा पण आलता, पण मग जाऊ द्या म्हटलं. मस्त असा लच्छा पराठा केला, तूप लावून तो भाजला आणि खूप छान लागतो असा पराठा केला तर, मुलांना आवडतो. पण मला खूप कंटाळा आला होता आज, तर तरी पण तिनं घेतलंच माझ्याकडून करून. तर मस्त तूप लावून खरपूस असा भाजला. आणि कारण आज मुगाची भाजी केली होती, त्याच्यामुळे तिला ते इच्छा नव्हती भाजी खायची. मग ती म्हणे मी लच्छा पराठा केला, नुसता पण खाऊ शकते, माझ्यासाठी कर गं. तर केला मग.